आता प्रॉपर्टी व्यवहारांवरती सरकारची करडी नजर. 1 एप्रिल 2026 पासून नियम पूर्णपणे बदलणार. तर सावधान व्हा. आता घर किंवा जमीन खरेदी करताना छोटीशी चूकही तुम्हाला इन्कम टॅक्सच्या फंद्यात पाठवू शकते. रजिस्ट्रेशन झाले नाही तरी सरकारला कळणार की तुम्ही प्रॉपर्टी घेतली आहे. जाणून घ्या 2026 चे नवीन कडक नियम. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय ना तुमच्या खिशाशी आणि तुमच्या स्वप्नांच्या घराशी जोडलेला आहे. जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल किंवा एखादी प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे. कारण 1 एप्रिल 2026 पासून प्रॉपर्टी व्यवहारांचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट येतोय आणि त्याचे नियम तर सरकारने आत्ताच जाहीर केलेत. सर्वात महत्त्वाचं आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत काय व्हायचं, जोपर्यंत तुम्ही घराचं रजिस्ट्रेशन करत नाही तोपर्यंत सरकारला फारसं काही कळायचं नाही. पण आता तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तरीही इन्कम टॅक्स विभाग तुमच्या व्यवहारांवरती पूर्ण लक्ष ठेवून असणार आहे. आता तुम्ही म्हणाल, निकिता रजिस्ट्रेशनच झालं नाही तर त्यांना कळणार कसं, नेमकं कोणते नियम बदलले आणि आपल्याला नोटीस येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची. तर तुम्ही काळजी करू नका. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. बघा, जेव्हा आपण एखादी जमीन, दुकान किंवा फ्लॅट घेतो तेव्हा त्याची एक ठरलेली प्रोसेस असते, बरोबर की नाही. ती प्रोसेस समजून घेतली की तुम्हाला सरकारच्या नवीन ट्रॅपिंग प्लॅन लगेच लक्षात येतो. सामान्यतः काय होतं, आधी आपण एखादी प्रॉपर्टी पाहतो, ती पसंत पडली की बिल्डर किंवा मालकाशी बोलणी करतो. व्यवहार पक्का झाला की आपण त्याला टोकन मनी किंवा ॲडव्हान्स देतो, बरोबर. त्यानंतर एक कच्चा करार किंवा ॲग्रीमेंट होतं. त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे स्टॅम्प पेपर खरेदीचा. आपण लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरतो आणि मग कुठे जाऊन सरकारी ऑफिसमध्ये त्या कागदांवरती शिक्कामोर्तब होतो, ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो. आता इथेच मोठी मेक आहे. पूर्वी काय व्हायचं, जोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन सही शिक्का करत नाही तोपर्यंत सरकारला तुमच्या व्यवहाराचा पत्ताच लागायचा नाही. त्यातही जर तुमच्या प्रॉपर्टीची किंमत 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच त्याची नोंद इन्कम टॅक्स विभागाकडे व्हायची आणि ती तुमच्या ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटसमध्ये दिसायची. म्हणजेच 30 लाखांच्या खालचे व्यवहार किंवा नुसते ॲग्रीमेंट करून ठेवलेले व्यवहार सरकारच्या रॅडरवरती यायचे नाही. पण आता चित्र बदललं आहे. 1 एप्रिल 2026 पासून सरकार तुमचं रजिस्ट्रेशन होण्याची वाट बघणारच नाही आहे. आता सरकारची नजर थेट तुमच्या स्टॅम्प पेपर खरेदीवरती असणार. तुम्ही एकदा स्टॅम्प पेपर विकत घेतला की तिथूनच इन्कम टॅक्स विभागाचा ट्रॅकर सुरू होणार. म्हणजे डील रजिस्टर होण्याआधीच सरकारला कळणार आहे की तुम्ही कुठेतरी मोठी गुंतवणूक करताय. हे कसं शक्य आहे आणि त्यात किती रुपयांची मर्यादा आहे हे आता आपण पुढे पाहूया. आता आपण येऊया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, जो म्हणजे स्टॅम्प पेपर ट्रॅकिंग. हाच तो मोठा बदल आहे जो तुमची झोप उडवू शकतो. बघा, आता नवीन नियमानुसार तुमचं रजिस्ट्रेशन झालं असो व नसो, जर तुम्ही स्टॅम्प पेपर खरेदी केला तर तुमची माहिती थेट इन्कम टॅक्स विभागाकडे पोहोचणार आहे. तर यात 2 महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा. पहिला आहे, जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल आणि तुम्ही 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचा स्टॅम्प पेपर खरेदी केला तर तुमची माहिती आपोआप रिपोर्ट केली जाईल. आणि दुसरा म्हणजे जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तरीही तुम्ही वाचणार नाही, कारण अशा वेळी मर्यादा फक्त 1 लाख रुपये आहे. म्हणजे 1 लाखांपेक्षा जास्त किमतीचा स्टॅम्प पेपर तुम्ही बिना पॅनचा घेतला तरी त्याची नोंद सरकारकडे होणारच. आणि ही माहिती कोण देणार, तर स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही संस्था थेट इन्कम टॅक्स विभागाला सांगणार की या व्यक्तीने एवढ्या रुपयांची स्टॅम्प खरेदी केला आहे. बरं, एक छोटंसं पण महत्त्वाचं उदाहरण घेऊया. समजा आपला राम नावाचा एक मित्र आहे. त्याने 15 लाख रुपयांची एक छोटी जागा घेतली. आता 15 लाखांच्या व्यवहारावरती साधारण 15,000 रुपयांची स्टॅम्प ड्युटी लागते. रामला वाटलं, अरे माझा व्यवहार तर छोटा आहे, माझ्याकडे पॅन कार्ड नाही आहे, मग सरकारला कसं कळणार. पण मित्रांनो, इथे राम चुकला. जर त्याने पॅन कार्ड दिलं नसेल तर सरकार त्याला त्याच्या इतर ओळखपत्रांद्वारे, म्हणजे जसं की इतर सरकारी ID,
शोधून काढेल. इन्कम टॅक्स विभाग लगेच चेक करणार की रामचा पगार किती आहे, त्याने हे 15 लाख रुपये कुठून आणले, आणि जर त्याच्या कमाईचा हिशोब आणि हा खर्च जुळला नाही तर रामच्या घरी थेट इन्कम टॅक्स नोटीस येऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा, आता छोटा व्यवहार आहे म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण सरकारची नजर आता स्टॅम्प पेपर खरेदीच्या पहिल्या पावलावरच आहे. आता वळूया दुसऱ्या मोठ्या बदलाकडे, जो आहे पॅन कार्डच्या मर्यादेबद्दल. बघा, पूर्वी कसं होतं ना, जर तुम्ही 10 लाख रुपयांच्या वरची कोणतीही प्रॉपर्टी घेत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड देणं सक्तीचं होतं. पण आता सरकारने यात थोडी सवलत दिली आहे. आता ही मर्यादा 10 लाख वरूनच थेट 20 लाख रुपये करण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय, तर 20 लाखापर्यंतच्या व्यवहारासाठी आता पॅन कार्ड अनिवार्य नसेल. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पॅन कार्डची मर्यादा वाढवली असली तरी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्टॅम्प पेपरमधून तुमची माहिती सरकारकडे जाणारच जाणार. त्यामुळे पॅन कार्ड नाही म्हणजे सरकारला कळणार नाही या भ्रमात अजिबात राहू नका. आता तिसरा महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे SFT, स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या रिपोर्टिंग मर्यादा. तर आतापर्यंत काय व्हायचं ना, जेव्हा तुम्ही 30 लाखांच्या वरचा व्यवहार करायचा तेव्हा रजिस्ट्ररला त्याची माहिती इन्कम टॅक्स विभागाला देणं बंधनकारक होतं. पण आजकाल तुम्हालाही माहिती आहे, प्रॉपर्टीचे भाव गगनाला भिडलेत. शहरात 30 लाखात साधं घर मिळणंही कठीण झालंय. हीच गोष्ट लक्षात घेऊन सरकारने ही रिपोर्टिंग मर्यादा 30 लाखांवरून वाढवून आता 45 लाख रुपये केली आहे. म्हणजेच आता 45 लाख वरचे व्यवहार अधिकृतपणे हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन म्हणून रिपोर्ट केले जातील. पण पुन्हा एकदा सांगते, मर्यादा वाढली याचा अर्थ असा नाही की सरकारचं लक्ष कमी झालंय. उलट सरकारने छोटी मोठी सर्व माहिती गोळा करण्यासाठी जाळं अधिक घट्ट विणवलं आहे. तर आता वळूया आता अशा नियमाकडे जिथे अनेक जण न कळत चूक करतात, तो म्हणजे कॅश लिमिट किंवा रोख रकमेची मर्यादा. मित्रांनो, हे नीट ऐकून घ्या. प्रॉपर्टी व्यवहारांमध्ये तुम्ही 20,000 रुपयापेक्षा जास्त कॅश वापरू शकत नाही. मग तो घरासाठी दिलेला ॲडव्हान्स असो किंवा एखादं डिपॉझिट असो. 20,000च्या वरचा व्यवहार आता फक्त बँक ट्रान्सफर, चेक किंवा ऑनलाईन पद्धतीनेच झाला पाहिजे. जर तुम्ही यापेक्षा जास्त कॅश घेतली किंवा दिली तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकार हे सगळं का करतंय, तर यामागे सरकारचे 3 मुख्य उद्देश आहे. पहिलं म्हणजे बेनामी व्यवहार पूर्णपणे थांबवणे. दुसरं म्हणजे बाजारातील काळ्या पैशांवरती किंवा रोख व्यवहारांवरतीच नियंत्रण मिळवणे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही व्यवहारांचं पहिलं पाऊल जरी उचललं म्हणजे स्टॅम्प पेपर घेतला तरी तिथूनच तुमचा मागोवा घेणं सरकारला शक्य व्हावं. आता हे ट्रॅकिंग नेमकं काम कसं करतं बघा. इन्कम टॅक्स विभागाचा कोणताही अधिकारी घरी येऊन तुमची फाईल तपासत बसत नाही. त्यांनी ही जबाबदारी सोपवली आहे रजिस्ट्रार किंवा निबंधकांवर. दरवर्षी 31 मे पर्यंत हे रजिस्ट्रार गेल्या वर्षातल्या सर्व मोठ्या व्यवहारांची यादी सरकारला सोपवतात आणि मग ही सर्व माहिती तुमच्या AIS वरती म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटस किंवा फॉर्म 26 AS मध्ये दिसायला लागते. म्हणजे तुम्ही काहीही लपवू शकत नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की मग टॅक्स नक्की कधी लागता, तर खूप लोकांना वाटतं की घर खरेदी करताना टॅक्स भरावा लागतो, पण तसं नाहीये. घर खरेदी करताना टॅक्स नसतो. टॅक्स लागतो ती प्रॉपर्टी विकताना. जर तुम्ही खरेदी केल्यापासून 24 महिन्यांच्या आत प्रॉपर्टी विकली तर त्याला आपण शॉर्ट टर्म म्हणतो आणि तुमच्या उत्पन्नाचा स्लॅब अनुसार टॅक्स लागतो. पण जर तुम्ही 24 महिन्यानंतर विकली तर मात्र तुम्हाला 12.5% दराने टॅक्स भरावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशांचं स्रोत, सोर्स ऑफ फंड्स. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही कोट्यांवधींची किंवा लाखोंची प्रॉपर्टी घेताय तर सरकार विचारणार की भाऊ हा पैसा आला कुठून, तर तुमच्याकडे त्याचं उत्तर तयार हवं. मग तो तुमचा पगार असो, बँक लोन असो, एखाद्याने दिलेली भेट असो किंवा तुमची जुनी बचत असो. जर तुम्ही हे सिद्ध करू शकला नाहीत तर तुमचे पैसे कुठून आले, तर तुम्हाला 83.25% पर्यंत टॅक्स भरावा लागू शकतो. विचार करा, 100 रुपयांपैकी 83 रुपये तर टॅक्समध्येच जातील. म्हणूनच मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचे सर्व आर्थिक रेकॉर्ड्स नीट सांभाळून ठेवा. तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR दरवर्षी वेळेवर आणि प्रामाणिकपणे फाईल करा आणि डाऊटफुल कॅश व्यवहार करणं टाळा, जेणेकरून तिथे काय माहिती अपडेट झाली आहे हे तुम्हाला कळेल. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करून किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करून टॅक्स वाचवू शकता. कायदेशीर राहा, रेकॉर्ड जपा आणि तुमच्या उत्पन्नाचा स्रोत स्पष्ट ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असल्यास मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.